फक्त एका SMS मुळे एका महिलेने 3 लाख रुपये गमावले। होय, ही खरी घटना मुंबईमध्ये डोंबिवलीतील सुनील नगर परिसरामध्ये घडली। नेमकी घटना काय घडली होती तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। डोंबिवलीमधील सुनील नगर परिसरामध्ये राहणाऱ्या स्मिता राणे यांना एक दिवस एक अचानक SMS येतो आणि त्यात लिहिलेलं असतं, तुमचं गॅस बिल अपडेट नाही ते अपडेट करा, नाहीतर तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल, असं त्या SMS मध्ये लिहिलेलं होतं। आधीच आपल्या भारतामध्ये गॅसचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळेच स्मिता राणे ह्या घाबरल्या आणि लगेच त्यांनी त्या नंबरवरती कॉल केला। नंबरवरती कॉल केल्यानंतर समोरून जो व्यक्ती म्हणत होता की मी गॅस कंपनीचा अधिकारी बोलतोय, तो म्हणतो की तुमचं जे बिल आहे ते सिस्टम मध्ये दिसत नाही, ते लगेच अपडेट करा। त्यानंतर ते एक लिंक पाठवतात। तो व्यक्ती एक लिंक पाठवतो आणि स्मिता राणे यांना म्हणतात की जी लिंक आहे त्यावरती ओपन करा आणि तुमची माहिती भरा। स्मिता राणे ह्या लगेच त्या लिंक वरती ओपन करतात आणि आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती भरतात आणि पुढील काही मिनिटातच त्यांच्या खात्यामधनं व्यवहार होतात। त्यांच्या क्रेडिट कार्ड मधनं 2 लाख रुपये कट होतात आणि डेबिट कार्ड मधनं 99,500 रुपये कट होतात। जवळपास त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड मधनं 3 लाख रुपये कट होतात। थोड्याच वेळात बँकेचे SMS येतात आणि त्यांना समजतं की आपली फसवणूक झाली। ते तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये जातात, आपली तक्रार नोंदवतात, पण उशीर झालेला होता। जेव्हा असे स्कॅम होतात तेव्हा खूप कमी शक्यता असते की जे पैसे असतात ते आपले रिटर्न मिळतात। कोणतीही गॅस कंपनी SMS द्वारे लिंक पाठवून माहिती मागत नाही। कधीही कोणाला डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती शेअर करू नका। गॅस कनेक्शन बंद होईल असे SMS हे बऱ्यापैकी स्कॅम आहेत। केव्हा पण अधिकृत वेबसाईट आणि ॲपचाच वापर करा। जेव्हा कधी तुम्हाला APK फाईल किंवा APK फाईलची लिंक पाठवेल त्याच्यावर कधीही क्लिक करू नका। आज जे स्मिता राणे यांच्यासोबत घडलं ते उद्या तुमच्यासोबतही घडू शकतं। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते देखील जागरूक होतील आणि सतर्क राहा। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। भेटू मंडळी आपण पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।